नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण छोल्यांची भाजी करणार आहोत. चला सुरुवात करूया. हे छोले आपण भिजवून पूर्ण शिजवून घेतलेले, असे मऊ करून घ्यायचे. याला शिजताना ना थोडेसे मीठ आणि तेल टाकायचे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला टोमॅटो, याची प्युरी करून घ्यायची आहे. कांदा लागणार आहे भाजलेला. खोबरं पण आपण भाजून घेतलंय. तेजपत्ता हा आपल्याला फोडणीला लागणार आहे. इथे 2 वेलदोडे घेतलेले, अद्रक घेतलंय, लसूण घेतलंय, जिरं पण आपण भाजून घेतलंय. इथे मी खसखस घेतलेली आहे. खसखस ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असली तर तुम्ही टाकू शकता. आणि मसाले लागणार याच्यासाठी धने पावडर, लाल तिखट, छोले मसाला, गरम मसाला, हळद. आता हे आपण सगळे मसाले ग्राइंड करून घेऊया. धने पावडर घालूया, छोले मसाला घालूया, लाल तिखट घालूया. लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त घ्यायचंय. हळद घालूया आणि गरम मसाला घालूया. हे आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचंय. हा मसाला आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेला आहे. छान बारीक वाटून घ्यायचा आहे हा. आता इकडे आपल्याला तेल तापत आपण ठेवलेलं आहे. तेल तापू द्यायचं आहे. हे व्यवस्थित आपलं तेल तापून झालेलं आहे. याच्यात आपण आता तेजपत्त्याची ही फोडणी घालूया. आणि तेजपत्ता फोडणीला घातला की आपण आता मसाला याच्यात टाकून द्यायचा आहे तेलामध्ये. हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलात, तेल सुटेस्तोवर. हा टोमॅटो आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे. याची प्युरी करून घेतलेली, ती आपण आता मसाल्यात ऍड करणार आहोत. छान होऊ द्यायचा आहे तेलावर. छान बघा, आता आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. याच्यात आपण आता थोडं गरम पाणी घालूया. आणि छोले टाकून घेऊया. या भाजीला आपण आता व्यवस्थित उकळी आणायची आहे. याच्यात चवीनुसार आता मीठ घालूया आपण. याच्यात कमीच मीठ घालायचं आहे, कारण आपण छोले उकडताना पण मीठ टाकलेलं आहे. आता ही आपण व्यवस्थित भाजी उकडून झाली आपली की आपली भाजी तयार होईल. ही मस्त आपली छोल्यांची भाजी रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.